सो फायनली आम्ही रेडी झालोत आणि निघतोत. कुठे चाललो ताई? आज माझ्या बहिणीच्या सुनेचं 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे, सातंग आहे. त्यानिमित्ताने आम्ही ठाण्याला चाललोय आणि रचना खूप छान दिसते. आई पण छान दिसत आणि आई मला दाखवत आहेत. काय म्हणायचं, मी हे करते. बघा किती रचना आहे, खूप सुंदर दिसते. आम्ही दोघी सुद्धा छान दिसतो. मस्त वाटते, एकदम खूप छान वाटते. ब्ल्यू कलर तिला एकदम खुलून दिसतोय आणि ज्वेलरी पण तुझी छान मॅचिंग आहे म्हणून ह्या साडीवरच जाते ज्वेलरी, नाही तर कुठे जाते. आणि मी घातले सगळं मिसमॅच घातले. असं तरी तुम्ही छानच दिसताय. मिसमॅच आहे तरी सुद्धा व्यवस्थित आहे. कुठे वाटतंय मिसमॅच वगैरे काय नाही, म्हणजे असं काय ठरवलेलं नाही, कुठले मिळालं हातात ते घातलेलं आहे. पर्ल घातलंय बघा, छान दिसतंय. चला मामी दिसली पाहिजे ना. रक्षाबंधनला काकी सुंदर दिसते. पार्लर छान गेले. पार्लरमध्ये जाऊन छान दिसते, एकदम खूपच सुंदर दिसते. एक मिनिट मावशी की असं पाहिजे ना. तुम्ही दोघांनी प्लीज इकडे उभं राहायचं. हळू आराम. प्लीज वेलकम द ब्युटिफुल विनर अँड आखी. थँक्यू व्हेरी मच बाळांनो. 10, 20, 30, 40 माझ्या रिक्षाचं भाडं झालं मी चाललो. सर्वात आधी मला कोणी आणून दिला बेटा बाळा? तेजस्वीसाठी एकदा जोरदार टाळ्या. देवश्री ओके. आणि आज बहिणीसाठी गाणं म्हणणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता जी आपण सगळी गाणी ऐकली, जी बॅकग्राऊंडला सुरू होती, त्याच्यापेक्षा एक थोडंसं वेगळं गाणं आजच्या प्रसंगाला सूट होईल असं, आणि रियाच्या तर्फे मी हे गाणं म्हणते. काल पाहिले मी स्वप्नगडे, काल पाहिले मी स्वप्नगडे, नयनी मोहरली ग आशा, नयनी मोहरली ग आशा, भाग्यवतीचे भाग्य उजळले,
स्वप्न घडे काल पाहिले मी स्वप्न एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे केतन चौधरी यांच्यासाठी. यांच्याबद्दल माहिती म्हणजे थोडीफार या सारेगमच्या फायनलिस्ट होऊन गेले आहेत आणि क्लासिकल मध्ये विशारद आहेत. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खरंच मंत्रमुग्ध करून टाकणारा असा आवाज आहे तुमचा. खूप खूप धन्यवाद. वहिनीला तेच करायचंय. दादांना पोळी बांधायचे. लहान लहान असले तरी चालते. केस तेवढी जर म्हटलं तेवढ्याच पोळी असते. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. वेळ असेल 1 मिनिटांचा. दादा माझ्याकडे काही रबर बँड्स आहेत. आपल्याकडे खूप रबर बँड्स आहेत. बरं, ज्या दादांच्या पोळीत जास्त असतील ते कपल होणार आजचं विजेते कपल आणि त्यांना मिळणार आहे 3 nights. 4 days 3 nights आमचे जीत करू. ठीक आहे. रेडी आहेत सगळे? सगळे रेडी आहेत का? आणि रेडी काय? आधी क्लिक करून घ्या. असा क्षण कधीच नाही येणार. तू फक्त रबर असं ठेव. ठीक आहे. त्यांचा स्कोर आहे 9. लक्ष द्या. 7 8 9 10 आणि 11. मयूर यांचा स्कोर काय होता? नाही. काटे नदी कटते दिली रात पहली थी जो तुमसे जो दिल की बात लो आज मैं कहता हूँ I love you. क्या बात है. 4 वर्षानंतर पहिल्यांदा फक्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जर याची तुमचं आन्सर अंकित असेल तर तुम्ही काय वर्क करणार? ग्लास. राईट. आणि तुम्ही स्वतः असेल तर बॉटल. अंकितजी तुम्ही स्वतः असेल आन्सर तर ग्लास. ठीक आहे. आणि रियाची असतील कार असेल. त्याच्याशी तुमच्या दोघांपैकी स्ट्रिक्ट कोण वागणार असं वाटतंय तुम्हाला? अच्छा. बाळासाठी अंगाई कोण राहणार? आवाज चांगले का त्यांचा? एक बाळासाठी रात्रभर जागणार कोण? बा ऍक्सेप्टेड. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जे कोणी लवकर ऍक्सेप्ट कर. बाळाने शी केली तर धुणार कोण? अरे हे खूप चांगले होते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. हे लवकर कोण ऍक्सेप्ट करत नाही. काय पण कोण चेंज करणार. खूप 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 मजा आली. बाळावर प्रेम कोण करणार? तुम्ही नाही करणार बाळावर प्रेम? आणि बॅग ठेवली का?
थांबा प्लीज. छान आहे. 5वा. अरे तुम्ही पण होते. तुम्ही तर मेन कॅरेक्टर आहात या. प्लीज इकडे ह्या 5 जणांसाठी खास टाळ झाला पाहिजे. जोरात. ठीक आहे. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. वाजले आहेत 11:10. खूप सारे ट्रॅफिक. जाताना पण ट्रॅफिक, येताना पण ट्रॅफिक. जाताना होतं 2.5 तास ठाण्याला पोचायला, येताना पण 1.25 तास. एवढी ट्रॅफिक. ओ माय गॉड. म्हणजे जर विदाऊट ट्रॅफिक जर तुम्ही ठाण्याला गेलात ना तर तुम्ही 1 तासात आरामात पोचतात. बट हे एवढं कंटाळा आला ना एका पॉईंट नंतर. एनिवेज फंक्शन खूप मस्त झालं. बेबी शॉवर कोणाचं होतं मी ते तुम्हाला सांगते. आईंची जी बहीण आहे, चुलत बहीण, त्यांच्या सुनेचं हे बेबी शॉवर होतं. म्हणजे रियाचं बेबी शॉवर होतं. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला दोघांना सुद्धा. आणि खूप अप्रतिम प्रोग्राम झाला. सोने पे सुहागा बस जे शेवटचे जे 5 लोक, ऑफकोर्स दॅट वॉज नॉट शेवट, बट आम्ही जे शेवटचं कार्यक्रम बघितलं ते म्हणजे ते 5 लोकांनी, मुलांनी जे केलं, एवढं स्पोर्टिंगली, एवढं छान डान्स केलं. आणि ऑफकोर्स रियाची जी बहीण, तिने किती छान गायलं. जेव्हा ती गात होती तेव्हा मला पूर्वाची आठवणी येत होती. ट्रस्ट मी. म्हणजे एवढं कानांना एवढं मस्त वाटत होतं ना. आणि जेव्हा त्याने अनाऊन्स केलं की सारेगमपची ती फायनलिस्ट होती. सो खरंच खूपच छान गायलीस तू. आणि आम्ही अर्धवटच प्रोग्राम सोडून आलो कारण नायसा मॅडमची तब्येत खराब झाली, ताप आला तिला. बट तरी तिने खूप साथ दिलं. अशी चिडचिड नव्हती करत. बट एका पॉईंट नंतर तिचा सुद्धा तो एक पेशन्स निघून गेला कारण तिला पण आतमध्ये काहीतरी थोडंसं फील व्हायला लागलंच असेल. म्हणून मग आम्ही निघालो. सनीसुद्धा हॉस्पिटलमधनं गेला आहे दादरला मावशींना भेटायला, आत्यांना भेटायला. आणि अजूनपर्यंत तो आला नाही आहे. मगाशी जेव्हा फोन केला तेव्हा तो वडाला पोचला होता. आता लेट्स सी किती वाजता पोचतो. बट खूप छान गेला आजचा दिवस. मस्त वाटलं परत एकदा सगळ्यांना भेटून, आईंच्या त्या साईडचं फॅमिली त्यांना भेटून. आणि काय नाही, आय होप. आणि येस, मावशीसुद्धा आल्या आहेत. मावशींना आम्ही घेऊन आलो इकडे. त्यांना सांगितलं की तुम्ही घरी नका जाऊ, इकडेच या. सध्या इकडे आला. लिटरली आम्ही फोर्स केला त्यांना. बट येस, अशा प्रकारे आजचा हा दिवस गेलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा दिवस आवडला असेल आणि आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ इन लव्ह. सावळा विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल. क्या बात है, क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या.